मंडळी, संडे स्पेशल मस्त अशी आपल्याला सीफूड थाळी बनवायची असेल आणि तेही फक्त अर्ध्या तासामध्ये, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. ह्यामध्ये आपण मस्तपैकी चमचमीत असा पापलेट फ्राय, सुरमई मसाला, सुरमई तवा फ्रायसुद्धा बनवलेला आहे आणि हे बनवण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धा किलो कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घ्यायची. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. ह्या ठिकाणी लिंबाऐवजी तुम्ही कोकम आगळ वापरलं तरीही चालतं किंवा कोकमचा ज्यूस काढून ॲड केला तोही चालतो. थोडासा आंबूस असा पदार्थ ह्या ठिकाणी ॲड करायचा. त्याला व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. सोबतच मस्तपैकी मीडियम साईज 3 पापलेट त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे काप करायचे. म्हणजे आपण जो मॅरिनेशनचा मसाला वापरणार आहोत तो आतमध्ये जातो आणि हे काप पापलेटच्या दोन्हीही साईडने ॲड करायचे. आता पापलेटचं पण मॅरिनेशन करायचं आहे. त्यासाठी हळद, लाल तिखट थोडंसं जास्तच टाकायचं, म्हणजे खाताना छान असा चटपटीत तिखट असा फ्लेवर येतो. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 1 ते 1.5 चमचा ह्या ठिकाणी आपण फिश फ्राय मसाला किंवा आपण त्या ठिकाणी मालवणी फिश मसाला जो असेल तो ॲड करायचा. तो ऑप्शनल आहे. ते जर नसेल तर आपण गरम मसाला ॲड करायचा किंवा धने जिरे पावडर. अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट ॲड करून त्यामध्ये 2 चमचा तेल, जे आपण रोज रेग्युलर खाण्यासाठी वापरतो तेच तेल ह्या ठिकाणी आपण ॲड करायचं. तेलामुळे आपलं मॅरिनेशन खूप छान असं फिशला चिटकून बसतं आणि ते लवकर सुटत नाही. त्यामुळे तेल नक्की ॲड करायचं आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्तपैकी फिशला चोळून घ्यायचं. फिशचे जे आतमध्ये काप केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा त्याला चोळून घ्यायचं. आता फिश आणि प्रॉन्स मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे. एका कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आणि त्यामध्ये एक मोठा कांदा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोठे मोठे असे काप करून ॲड करायचं आणि त्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये एक मीडियम साईज टोमॅटो, तोही रफली चॉप केलेला, तो ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचा. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचे असे छोटे छोटे काप करून ते ॲड करून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे परफेक्ट असं कोळंबीचं वाटण आहे. ह्या ठिकाणी आपण थोडासा चिंचेचा तुकडासुद्धा ॲड करू शकतो. त्यामुळे कोळंबी मसाल्याला थोडासा आंबूस असा फ्लेवर येतो. आणि हा मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याला थंड करून मिक्सरमधून बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. आता मॅरिनेशन झालेलं आहे आणि आपला मसालासुद्धा बनून तयार आहे. आता आपण पापलेट फ्राय करायला सुरुवात करूयात. सोबतच तुम्हाला जर भात आवडत असेल तर भात कुकरला लावून घ्यायचा किंवा भाकरी आधी करून घ्यायची आणि आता फिश फ्राय करायला सुरुवात करायची. म्हणजे परफेक्ट अशी आपली फिश थाळी बनून तयार होती. तर ह्या ठिकाणी 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला किंवा कोणताही फिश फ्राय मसाला, नसेल तर गरम मसाला ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे फिशच्या वरची कोटिंगसुद्धा खाताना पानसट नाही लागली पाहिजे. त्यालासुद्धा एक छान अशी चव असली पाहिजे. त्यामुळे हे आपण बनवून रेडी करायचं. आता सुरुवातीला आपण कोळंबीचं मस्त कालवण बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आणि त्यामध्ये आपण मॅरिनेट करायला ठेवलेली जी कोळंबी होती त्यातली फक्त अर्धी कोळंबी ह्यामध्ये ॲड करायची. कारण आपल्याला कोळंबी तवा फ्राय म्हणजे प्रॉन्स तवा फ्रायसुद्धा बनवायचा आहे. तर तेलामध्ये ही अर्धी कोळंबी म्हणजेच प्रॉन्स व्यवस्थित फक्त 2 ते 3 मिनटासाठी फ्राय करायची. सुरुवातीला कोळंबी छानपैकी पाणी सुटतं कोळंबीला आणि ती थोडीशी सॉफ्ट होते. तेव्हाच त्याला बाजूला काढून घ्यायचं. कोळंबी आपल्याला 100% त्या तेलामध्ये शिजवायची नाही. आणि आता त्याच तेलामध्ये, त्याच कढईमध्ये गरज वाटल्यास थोडंसं आणखीन 1-2 चमचे तेल ॲड करायचं आणि आपण ग्राइंड करून घेतलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि 5 मिनटं छानपैकी हा मसालासुद्धा आपण मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचा. गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करून त्याला मिक्स करायचं आणि परत एक 5 मिनटासाठी वाफ काढायची. मस्तपैकी जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपण मीडियम गॅसवर छानपैकी शिजवून घ्यायचा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मसाल्याला खूप छान मस्त असं छान तेल सुटलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण काही बेसिक मसाले ह्या कोळंबीसाठी वापरणार आहोत, जे आपल्या घरी रेग्युलर अवेलेबल असतात. जसंच ह्या ठिकाणी हळद आणि ह्या ठिकाणी थोडं लाल तिखट जास्त टाकायचं, कारण की कोळंबी मसाला हा थोडा झणझणीत चांगला लागतो. जर तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तुम्ही तोही ॲड करू शकता. त्यावेळेस लाल तिखटाचं प्रमाण कमी टाकायचं. मी ह्या ठिकाणी
काळा मसाला वापरलेला आहे, म्हणजेच गोडा मसाला. त्यामुळे मी लाल तिखट 1 चमचा ॲड केलं आणि गोडा मसाला 1 चमचा. हे सर्व मसाले मिक्स केल्यानंतर परत मीडियम गॅसवर वाफ काढून घ्यायची. म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये खूप छान उतरतो. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे. आता तुम्हाला जेवढी गरज आहे, जेवढी पातळ तुम्हाला कोळंबी मसाला पाहिजे, तेवढं पाणी आत्ता ह्या ठिकाणीच तुम्ही ॲड करून घ्यायचं. आणि ते पाणी व्यवस्थित मिक्स करून फक्त 1 ते 2 वेळेस त्याला उकळी येईल एवढीच वाट पाहायची. जशीच उकळी आली, तुम्ही मस्तपैकी फ्राय करून घेतलेली कोळंबी ह्या मसाल्यामध्ये, ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायची आणि त्याला झाकून 5 मिनिटासाठी बॉईल काढायचं. कोळंबी ऑलरेडी शिजलेली आहे 50%. ह्या मसाल्यामध्ये बाकीची कोळंबी मस्त शिजते आणि सर्व मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये छानपैकी उतरतो. फ्रेश कोथिंबीर ॲड करून तुमची चटपटीत अशी मसालेदार झणझणीत कोळंबी मसाला बनून तयार आहे. कोळंबी मसाला बनून तयार आहे आणि आपला भातही बनून तयार आहे. आता आपण झटपट पापलेट फ्राय बनवून घेऊत. तर आपण वरचं आवरण जे बनवून ठेवलं होतं त्यामध्ये पापलेटला व्यवस्थित दोन्ही साईडनी लावून घ्यायचं. छानपैकी दाबून दाबून लावायचं, म्हणजे आपलं आवरण तेलामध्ये सुटणार नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पापलेटला आपण असं छानपैकी कोटिंग करून तयार करायचं. आता ह्याच कोटिंगमध्ये आपण जे प्रॉन्स मॅरिनेट करायला ठेवले होते त्यातल्या अर्ध्याची आपण प्रॉन्स मसाला, कोळंबी मसाला बनवून तयार केला आहे. उरलेले अर्धे प्रॉन्स जे मॅरिनेट करायला ठेवलेले होते ते ह्या कोटिंगमध्ये ॲड करायचे आणि त्याला व्यवस्थित ही कोटिंगमध्येच मिक्स करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला प्रॉन्स तवा फ्राय करायलासुद्धा हेच कोटिंग वापरायचं आहे, कारण त्यामध्ये ऑलरेडी मसाल्याचा फ्लेवर खूप छान आहे. आता आपण कोट करून घेतलेले पापलेट सुरुवातीला तव्यावर 1 ते 2 चमचे तेल ॲड करून पापलेट त्यावर सोडून द्यायचे आणि वरच्या साईडने 1-2 चमचे तेल परत ॲड करायचं. म्हणजे वाफेवर वरच्या साईडने सुद्धा पापलेट थोडं थोडं शिजायला लागतं. आपण वरतून थोडासा कढीपत्ता ॲड करायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर पापलेटला खूप छान येतो. ह्या ठिकाणी पापलेट फ्राय करताना वरच्या साईडने बिलकुल झाकायचं नाही, नाहीतर पापलेट हे सॉफ्ट बनतं, खूप असं कडक होत नाही. पापलेट छान क्रिस्पी कुरकुरीत व्हायचं असेल तर वरच्या साईडने बिलकुल झाकायचं नाही आणि 5 मिनटं दोन्हीही साईडनी पापलेटला मीडियम गॅसवर छानपैकी फ्राय करून तयार करायचं. आता त्याच तव्यावर ज्याच्यावर आपण पापलेट फ्राय बनवून घेतला त्यावर परत 2 चमचे तेल ॲड करायचं आणि आपण जे प्रॉन्स आत्ता मॅरिनेट करून घेतले होते ते पण ह्या ठिकाणी ॲड करायचे. त्यालासुद्धा मस्तपैकी रवा आणि तांदळाच्या पिठाचं चटपटीत असं कोटिंग लावलेलं आहे आणि त्यालाही दोन्ही साईडनी उलथण्याच्या साहाय्याने पलटून घ्यायचं आणि त्याला फ्राय करून घ्यायचं. कोळंबी फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि त्याला जास्त फ्रायही करायचं नसतं, नाहीतर ती खाताना रबरासारखी लागते. तर झाली की नाही अर्ध्या तासाच्या आत तुमची मस्तपैकी चमचमीत सीफूड थाळी तयार. तर ह्या विकेंडला तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक यू. एन्जॉय.